हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे एक वेगळी भाजी बघणार आहे। तर हे आहे सुरण, साधारण पाव किलो सुरण आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता कापण्यापूर्वी हाताला छान तेल लावून घ्यायचं। या भाजीने हाताला खूप खाज येते, त्यामुळे तेल लावणं खूप गरजेचं आहे। आता तेल लावून झाल्यानंतर या पद्धतीने मागचा जो काळा भाग आहे तो काढून घेतला आणि त्यानंतर त्याचे असे स्क्वेअर शेप मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सगळे तुकडे आहेत ते कुकरमध्ये घालायचे। यामध्ये पाणी घातलंय, अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा। लिंबाचा रस घालणं गरजेचं आहे, कारण या भाजीला थोडी खाज असते। तर लिंबामुळे किंवा चिंचेमुळे, टोमॅटोमुळे ही खाज थोडीशी कमी होते। तर त्यासाठी बघा लिंबू घालून घेतलंय आणि कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे। आता कुकरची शिट्टी होतीये तोपर्यंत आपण इथे एक वाटण करून घेऊया। त्यासाठी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे छान भाजून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये 4 चमचे मी इथे सुकं खोबरं घातलंय, तेही भाजून घेतलंय। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर खडे मसाले घालायचे। 2 लवंगा घातले, 2 मिरी घातलेली आहेत, काळी मिरी, 1 हिरवी वेलची घातली आणि दालचिनीचा 1 तुकडा घातलाय। आता यानंतर यामध्ये घालायचे आहेत 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून आणि त्यानंतर कोथिंबीरीचे जे देठ असतात ते घालून घेतलेले आहेत। आता पाणी न घालता हे मी बारीक वाटून घेतलंय। पाण्याची गरज वाटली तर तुम्ही 1-2 चमचे पाणी घालून बारीक वाटून घ्या। इथे बघा आपलं सुरण छान शिजलंय आणि कुकरही थंड झालेला आहे। तर मी इथं सुरणच्या ज्या फोडी आहेत ते काढून घेतलेल्या आहेत। 1 किंवा 2 शिट्ट्या पुरेशा होतात, कारण सुरण पटकन शिजतं, त्यामुळे खूप जास्त शिट्ट्यांची गरज लागत नाही। तर आता या तेलामध्ये हे छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला। चारही बाजूनी छान गोल्डन कलरचं कोटिंग येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं। आता नंतर त्याच तेलामध्ये मी इथे बाकीचे जे बेसिक मसाले असतात ते घालून घेतलेले आहेत। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धने जिरे पावडर आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळे छान मसाले एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपण जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेऊया। आता या वाटणाला आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं। जर खाली लागतंय असं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। साधारण 1 ते 2 चमचे पाणी घाला आणि छान हे वाटण फ्राय करून घ्या, जेणेकरून त्याला तेल सुटल्यावर भाजीला रंग छान येतो आणि चवही छान लागते। तर अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटं बघा हे वाटण छान परतून घेतलंय तेलावर आणि तेल सुटायला लागलेलं आहे आणि वाटणही छान आपलं भाजलं गेलेलं आहे। आता इथे यामध्ये आपल्याला घालायची आहे चिंच। आता ही भाजी ना टेस्टी लागते आणि त्याचबरोबर खूप औषधी सुद्धा आहे बरं का। पण या भाजीला थोडीशी खाज असल्यामुळे आपण ही भाजी शक्यतो वारंवार खात नाही। जशी अळूच्या पानांना खाज येते, सेम त्याच पद्धतीने या भाजीला थोडीशी खाज असते। पण आपण जर त्यामध्ये थोडासा आंबटपणा वाढवला तर या भाजीची खाज निघून जाते। त्यासाठी टोमॅटोचा किंवा लिंबाच्या रसाचा किंवा चिंचेचा वापर करायचा। तर साधारण इथे बघा 2 ते 3 तुकडे मी चिंचेचे सुद्धा घालून घेतले। गरजेप्रमाणे पाणी घालायचं। आता तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी पण कमी जास्त करू शकता। मी इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर ही ग्रेव्ही 5 ते 6 मिनिटांसाठी छान वाफ काढून घ्यायची, शिजू द्यायची आणि त्यानंतर झाकण काढून त्यामध्ये फ्राय केलेले आपलं जे सुरण आहे ते सुरणचे तुकडे घातलेले आहेत। आता टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये अगदी थोडासा चिमूटभर गूळ घालून घेतला आहे, तोही छान मिक्स करून घ्यायचा आणि 3 ते 4 मिनिटं पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ काढायची। तर इथे बघा आपली सुरणची भाजी तयार झालेली आहे। रंग बघू शकता तुम्ही, मस्त अप्रतिम रंग आलेला आहे, सुगंध पण खूप छान येतोय। त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली औषधी गुणधर्मांनी भरलेली ही सुरणची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता, खूप मस्त लागते। त्याचबरोबर औषधीसुद्धा आहे। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन छान छान मस्त चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग बाय बाय।